औचित्यवाडी. डेपुटी झालं की नाही कांदे लावून? अरे बाबा तीच गणगण चालली. त्या आता बायांना फोन लावित होतो. ते बाया बी फोन उचले ना. अर्धेच लावले तर त्यांना म्हणलं होतं अर्धे तुमचे लगेच पैसे घ्या बाकीचे बी. ते म्हणले आम्ही तुमच्या नंतर दुसरा सौदा घेतलाय. मला म्हणलं एवढं लावून झालं दुसऱ्या वावराचा नंतर देता येईल. आणि मी रोप उपटून ठेवले. काय सांगायचं? तुम्ही कशाला बाहेर जायचं? आपल्या जालेच्या बायकोला सांगायचं ना. जाल्याच्या बायकूनच्या आल्या काय मग 2-3 एकर कांदा लावतील काय? मी तुम्हाला काही माहितच नाही म्हणायचं. नाही का? अहो जाल्याच्या बायकोने टोळी केली, मुकदम येते, 5-6 बाया आहेत तिच्या हाताखाली. कधीपासून? बघा आता अहो अख्ख्या गाव बेतीत आणलंय ते मी. व्हायला मला माहितच नाही. मग हे तर गावातलेच बाय माणसं इथं. बाहेरच्या बाय माणसाला हे करीत बसलो. उलट 2 पैसे कमी दिले तरी चालते आपल्या गावातल्या लय माणसाला. भारी झालं. एक काम करतो मंदिरात जातो पाया पडतो आणि मग त्यांच्याकडे जाऊन ठरवतो. चालतं ठरवून घेते. आणि हा मी काय आला तो इकडे. आणि ते हे बघ जीवनदान महाकुंभ आहे 2026 रामानंदाचार्य नरेंद्राचार्य की प्रेरणा से 4 ते 18 जानेवारीला रक्तदान शिबिर आहे. कुठे आहे ते? सगळीकडे सगळ्या याच्यामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक तालुक्यात आहे. आणि मी करतो राव आणि तुला रक्तदान. सांगतो रक्तदान आहे सर्वात श्रेष्ठ दान खरे. आहे. जा रक्तदान कर आणि तुझ्या मित्रांना बी सांग. मी बी 4 जणांना सांगणार आहे. गावातल्या लोकांना सांगणार आहे. किती आहे माहिती आहे ना? 4 ते 18 जानेवारी. हा. बरं का? येऊ का? चालेल. अयो पार हात दुखले. मजुराची लई चणचणच्या आईला शेती करावं का नाही समजाना. मारण ही हो सदा भाऊ. हा काय हल्ली लक्ष नाही बा तुमचं आमच्याकडे. दुकानावर पाय टेकीत नाही तर. अरे बाबा वैताग साधा आहे का? हरभऱ्याला फवारा मारायचा, दुसरा हरभरा केलाय त्याला पाणी भरायचं, आणि आता कांदे लागवडीला आलेत. घोडबाबडीला चाललोय टोळी बघायला. बास का आता कांदे लावाय टोळी. अहो तुम्ही गावचे लोक सोडून बाहेरच्या गावाला काय जाता काही कळत नाही मला. गावात कोण कांदे लावते आपल्याला? बघा आता जाल्याच्या बायकोने टोळी केली 6-7 बाया तिच्या संग. काय बोलतो? जाल्याच्या बायकोनी टोळी केली? अहो अख्खं गाव पितीत आणलंय तिने कांदे लावून. पहिलं झाल्याच्या बायकोच्या हाताखाली टोळी टिकली. एवढ्या तो घाण्या पुढं बया टिकल्या कोणत्या मावल्या आहेत त्या? कामच करून घेते ती. तुम्हाला सांगतो हाय काही नाही कामात. कांदे लावायला येते. विषयच नाही. आताच डेपुटी आले होते मला विचारत होते. म्हणलं हाय होती. आता एक काम करा जाऊन भेटा आधी. ते पुटी आलते का? हा त्यांना बी लावायचेत ना कांदे. ते म्हणले अर्धे लावलेत कुठल्या तरी आणि ती असंच गंमती बाहेरच्या बाया लावल्या होत्या. अर्धे लावून अर्धे गेले निघून. पाहिलं लगेच जातो मग रोपाक. नाही तर ती यायचं आणि ते माझ्याकडलं राहायचं. मला आहे ना लगेच रोप उपटून लगेच काढा. सोलर बसवलाय ना. येऊ का? चाल या. रुपाताई, रुपाताई. का हो सदा भाऊ काय काम काढलं माझ्याकडं? काय नाही मोठी टोळी केली म्हणले रुपाताईनी. हा मग पोटा पाण्यासाठी करावं लागते. पण चांगलं झालं बरं का. जालू आहे ना इकडे तिकडे बोंबलत फिरतो, पण तू आहे ना भारी निर्णय घेतला. आज आहे ना तू कांद्याची टोळी झाली. उद्या 2-4 टोळ्या होत्या. पण नुसतं मार्गदर्शन करायचं. तुम्ही इकडे ह्या वावरात जा, तुम्ही त्यांच्या वावरात जा, तुम्ही त्यांच्या वावरात जा. नुसतं नियोजन. अरे 1-2 वर्षात 4 चाकीनी तू धंदा वाढवायची नि. कांदे काढायचे, लावायचे, 12 महिने धंदा चालणार आहे हो. परत चाळीत टाकायचे. साडला वातावरणाने निवडायचे. खराब इकडे, गोलटी इकडं, मोठा इकडं, डॉलर इकडं. वर्षभर धंदा आहे. तू ह्या धंद्याला मरण नाही. एकदम चांगला व्यवसाय निवडलाय. कष्ट करावे लागतात मारणाचे. अरे कष्टाची म्हणणं टिकली इथं. बसून तर दोघं उपाशी राहिले असते तुम्ही. पण लोकांना कष्ट नाही दिसत माझे. बोललेलं तोंड दिसतं. तोंड जादा चालत ना कष्टापेक्षा. राग मानू नको. खरं सांगितलेलं राग येतो. पण माझं कशाला आलोय तिथं विचार. कशाला आलं तुम्ही माझ्याकडे? आता काय तर असेल माझ्या नवऱ्याचा. काय तर कुटाणा घेऊन आला असाल तुम्ही. नवऱ्याचा कुठं नाही. मी तिकडे येशीतच मिठीत होत. कांदेला गाडाई करायची मला श्यामरावून सांगितलंय. खूप आणि टोळी बनवली. मग मी निघालो होतो म्हणून बाबडीला. पण म्हणलं आता आहे गावातली टोळी. त्याच्यात जालूची बायको टोळी मुकादम. म्हणलं घरची टोळी आपल्या. म्हणून म्हणलं ते आहे ना मळ्यात लावायचं आहे आपल्याला. मग जमन का? जमल बर का. पण आता ते अशोक भाऊंचं घेतलंय हो. एक खांड राहिले तेवढं करायचं. दुपारपर्यंत होऊन जाईल. कसं एकर आहे? पण 12,000 एकर घेतलाय. 12,000? हा. चला आता बाहेर गावच्याला बी 12,000च आहे. त्यांचं उलट गाडीचं भाडण बिडण तू 12चा मस्त आहे, चांगलं आहे. आणि मग किती वाजेपर्यंत उरकन अशोक भाऊचं? तिथलं होईन 2 वाजेपर्यंत. मग येते मग मी.
तुमच्याच वावरात डायरेक्ट जेवायचं येतं की बाया घेऊन तिथं? मी भेळ घेऊन येतो तुम्हाला तिथे जेवायला येतात 2 वाजता या, मग रोप उपटू आणि लागवड चालू करू. आपल्या लाईटीचं काही नाही, सोलर आहे आपल्याकडे. पण फिक्स आहे ना, कारण की 2-3 दिवस मी रिकामी, मला काही काम नाही. नाही. नाहीतर तुम्ही परत म्हणायचा नाही बाई रुपा ये सर देऊ का तुला? हा, द्या 1001 रुपये द्या. काय कसं आहे? अरे का पाकिट आता एटीएम ने सगळा घोळ झाला ना. बरं राहू द्या, विश्वास आहे रुपाचा. हा, मग मी रुपा थांबवतो. फक्त तोंडाने नाही तोंड तुझं तोंडाला घाबरते. मी म्हणलो होतो वर संरक्षण खात्याला पाकिस्तानकडे उभी केली न रुपा. होय बरं या नक्की 2 वाजता. येते हा. काय लोक मला टोमणे देऊ देऊ मारतात का काय माहिती. रुपाताई काय चाललंय माझ्या बहिणीचं? काय नाही काय बहीण बाबा, चालली आता कामाला कामाला. ना? पण भावाला कशी काय आठवण आली डायरेक्ट दारापर्यंत? आता बहिणीला आणि मेवण्याला नाही येत भावाची आठवण, पण माय कायम डोक्यात असतं काय चाललंय मी बघत असतो. येता जाता काय चाललंय पण मी बोलत नाही. तुमच्या नवरा बायकोत भांडणं लागत आहेत. मला एक कळलं रुपाताई, तुम्ही कांद्याची टोळी तयार केली म्हणले. हा मग लय बरं झालं बा. बाहेरून बाया आणायच्या ऐवजी ना आता आपल्या गावातल्या बायाची टोळी झाली. मग का चालू करा ना मग आजपासून. चालूच आहे माझी काम. आजपासून करा ना मग चालू. अहो आजपासून कसं करणार? आता सदाभाऊंचं काम घेतलंय मी हातात, त्यात त्या अशोक भाऊंचं द्यायचंय करून. एक खांड राहिलाय त्यांचा, ते काय दुपारी 2 वाजेपर्यंत होऊन जाईल. साधा भाऊ का घालता? आताच एक 15 मिनिटं झाली असतील. माय आधी येऊन बी गेला का? त्याला काय काय साधा भाऊला कळतं. एक काम करा, साधा भाऊ सौदा झालाय का? हा आता शामभाऊजीनेच पाठवलं होतं त्यांना. साधा भाऊचं किती? त्यांचं 12,000 एकराने घेतलं बाबा मी. त्यांचं 1.5 एकर असन, माझं 3 एकर आहे. आणि 12,000 एकराने घेतलं का? हा मा नाव सांगू नका आणि दुसऱ्याला कोणाला मी कोणाला सांगत नाही. 13,000 रुपये एकराने पैसे देतो. 3 एकर आहे मा, करून टाका. मग तुम्ही मला लालच देताय? लालच नाही. मी कामाची किंमत करतो आणि कष्टाची किंमत आहे मला. बरं अहो का? हा? सदाभाऊ मला पोरगी मानत्यात आणि त्यांना असा धोका द्यायचा का? बरं पोरीचं पण मानल्याचं सोडू द्या, पण विचार करा त्यांनी माझ्याशी व्यवहार केलाय, त्यांना बेमान होऊन चालेल का? बेमान व्हा कुठं म्हणतोय मी? मग? तुम्हाला पोरगी मानते तर करा ना, पण भावाचं बी काहीतरी तुम्हाला आहे की नाही? पण दिलेला शब्द मोडतोय ना मोडू माझा. नका. मी कुठं म्हणतो काम नका करू म्हणून. आज करायचं तर 2 दिवसांनी करा. आणि साधा भाऊचं कुठं रोप उपटून बसलाय साधा भाऊ? मा रोप उपटलेलं आहे, मा रोप चुकून जाईल. नाही शब्द दिलाय हे त्यांना बघा मी, भावाचा शब्द टाळू मोडतोय. नका. हे बघ 1000 रुपये इसार घ्या नका काय म्हणू. काय आता? आणि तुम्हाला 3000 रुपये वाढून देतो, म्हणजे 12,000 आहे ना. 3 एकराचे 3000 म्हणजे 13,000 पडत. बरं. दुपारच्या पारी तुमची जेवणाची वगैरे सगळी सोय करतो आणि डायरेक्ट तिथे या. हं? बरं पुढं. चालतंय. बरं. ऐका हं. माझं आता अशोक भाऊंच्या इथलं 2 वाजेपर्यंत होईल. हा. 2च्या नंतर डायरेक्ट तुमच्या वावरात जेवण बस करायचं. मी काय करतो, मी बी येतो पाणी बिन लावून डिगे आम्ही दोघं बी येतो. हा, हं? चालतंय, चला चालतंय. बरं का? हा. मला तशी ओळख देऊ नका. नाही हा, आता चला. निघतेच. हा येते. रोपात गवत नाही, पण आता उपटायला रुपा येईना. आईला 2:30 वाजलेत तरी अजून बाई येईना. म्हणली जेवायला येते. आता हे उपटायचं तरी होईन रोप आज जरी आले 3 वाजेपर्यंत. पण दिसाना का म्हणून फोन उचली ना. साधा भाऊ चला घरी बघा, नाहीतर घरी जाऊन करीत बसायची आराम ती. काय खरं नाही ह्या रूपाचं. काय हो सदाभाऊ, एवढी कसली गणगण करत चालले हो? अरे बाबा कांदे लागवड करायची, ती जाल्याची रोपा म्हणली येते. अशोक भोंगळांचं झालं लावून का आले तुमच्याकडे जेवायला. मी अशोकरावची इथं जाऊन आलो, पत्त्याच नाही तिचा. कांदे लावायचे. अहो सदाभाऊ, ती डेपुटीची इथं आहे आता सध्या. डेपुटीची ते मग त्यांची इथं गेलेली. सकाळी तर ठरून आलो, तिला 12,000 रुपये एकर म्हणलं. आता जालिंदर भाऊच्या बायकोनी टोळी काढली एवढी. आईला तिथं ह्या बोटावरला थोका त्या बोटावर लावायला लागली. जालू भाऊची बायको आहे ती. हा ना. चालूच असणार. बरं ती तिकडे गेलीये. नाही तिला शोधू लागले. नाही, मी आता चाललो डेपुटीची इथं चाललो. आसन ती जालेची बायको. मका चांगली एक गावात झालंय पण. अरे बापरे, डेपुटीने टोळीची टोळी पळवली बघा. रोपात जाल्याला मागं टाकलं येईनी. मी बसलोय रोपात तिकडं. आता येईन मग येईन, आता येईन मग येईन. ही तर इकडं कांदे लावायचं बघतच कशी लागवड होती. हो आता सदाभाऊ इकडेच यायला लागला. रुपे हळू हळू पडचा. हळूहळू पडताना नाही, माणसं तोंडावर पाडले. तो तर काय केलं आता मी? काय केलं? मला म्हणली 2 वाजता तर रोप उपटायला येते. तू तर डेपुटीकडे जाल्याच्या पुढली निघाली इथं.
अहो आता काय सांगू सदाभाऊ तुम्हाला काय सांगू माझी? अहो आता माणुसकीच्या नात्याने त्यांचं करावं अरे लागतं माणूस की त्या नात्याने माझं रोप चाललं ना पिवळं पडत. मग करू ना. ही रुपी आहे तुम्ही का टेन्शन घेता? रुपी आहे, बघा ना, बाया लोकांचे आहेत ना. कांदे खुरपायला येते आणि रुपी येईन पात लावायला. अहो नाही हितलं उरकलं का तुमच्याच वावरात येणार आहे मी. आता तसं नंतर त्याच्यातले अंतर पडत आहे. मी चाललो रोप घेऊन ओ डेपुटी. सदाभाऊ अहो काय करताय डेप्युटी अय्यो. सदाभाऊ साधा भाऊ काय? अरे मला म्हणली 2 वाजता जेवायला येते. भेळ आणली मी एकटा खात बसलो मी. आता येईन मग येईन. सुगंधा म्हणली मला डेपुटीकडे गेलेत. अच्छा सुगंधाताईंनी कळ लावली बाई. कळ लावायचं काय? खरं सांगितलेली कळ झाली का? सदा तुम्ही थांबा वहिनी काय टाइमपास लावला वाहना तांदे लावायला राव. ए तांदे लावायवाल्या मला म्हणलेली येईन ती. ओ डेपुटी हा अरे सदा भाऊ पाय येता राहिले इथल्या लवकर. हा इकली शंकरराव सदा आला गाड्या. त्याला ते पारी आलेली इथं पारीला दिल तर मी आलो. तुमचं चालू द्या. तुम्ही आमच्या टोळ्या पळवायच्या. तू मुकादमीन झाली म्हणलं फरक पडला असन. आठ दहा पडलाय सदाभाऊ. फरक पडलाय. एकाला शब्द द्यायचा आणि ए, काय रे सदाभाऊ? काय रे कमल बाबा काय चाललं राहता चाललाय? काय राहणं चालला? हा कमल उचली ते माझे कांदे लागवड करायची आणि मी तिच्याकडे आधी गेलो होतो. 2 वाजता रोप उपटायला येते म्हणली उद्याच रोप उपटून ठेवतो आणि टोळी तुम्ही आणली वय आहे ती. टोळी मी नाही आणली मनलाच आधी अर्ध झालेलं आहे माझं म्हणून त्यांना म्हणलं माझं जरा हे करून दे. मला काय माहिती तू म्हणजे अर्धा मग तुमच्याकडे एक टोळी होती तर चलून द्यायचं. आमचं बी अर्ध चालू झालं असतं ना. सदाभाऊ शेतीचे काम तुम्हाला माहिती आहेत. मग आता काय राहिले 3 एकर आहे फक्त. 3 एकर झालं का उद्या तुमच्याकडे पाठवतो. मी स्वतः गाडी काढून घालतो भाऊ. नाही 13 एकर करा. ही टोळी मी नेत असतो आणि रोप मी इथं ठेवीत नसतो. रोपा आणि तिचे 6 बाया माया बरोबर पाहिजेत आता मला. सदाभाऊ तुमच्या इकडे जाणार आहे मा 2 दिवस जाणार आहे. कमून करता वतनदार घराणे आहेत तुम्ही. अहो वतनदार घराण्यालाच आडे येतात तुम्ही. कायम तुमचा आडा असते. वतनदार घराण्याचं साऱ्या गावाच्या माग असं तुम्हाला माहिती आहे. माझं मला आमचं तळतळ वाटते वाटोळं बाई. झालंय. तुमचं नाही झालं पाहिजे. हा. तुमची वेळेत कांदा लागवण झाली पाहिजे. तुम्हाला कांदे उपटायला टोळी वेळेत भेटली पाहिजे. तुमची ट्रक आधी बेंगलोरला गेली पाहिजे. आमचा ऐरणीतच सडू द्या. अहो सगळं तुमच्याला बी लय भाव सापडणार आहे. तुमचं रोप अजून 2 दिवस राहू द्या. लय बारीक बारीक रोप आहे. उपटायचं अजून उपटायचं त्याचं. आमचा अजून. भाव नका सापडू. आम्हाला बहिणी द्या. आमचं लागवड करायची. ए ठीक बहीण नका आहे. सांगू. सदाभाऊचं काय चेष्टा करतोय मी. चेष्टा कसली चेष्टा? ए, सदाभाऊ. अरे, तुला बी टाकीन याच्यात आणि घेऊन जाईन. ए सदाभाऊ येड्या ना करू द्या उगाच. हा? नाही, नाही, नाही. मला आहे ना मला किमान 5 पाहिजेत. माझं रोप तरी उपटून होईल. न्यायचं का तुम्हाला तुम्हाला बाय न्यायचं हा, का न्यायचं. तुम्हाला न्यायचं का बाय हा, न्यायचं. न्यायचं का तुम्हाला हा, बाय? ए रुपा जा 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 मला नकोच बाय जा 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 जा, जा, बाय. जा 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 वाजलेत किती? 4:30 ला देता का आता मला? मग का बाई? दिवसभरात रोज द्या. मग मी तेच म्हणतोय करू द्या माहिती. नाही, नाही, आता सुट्टी करायची. सगळ्या टोळीला सुट्टी उद्या माझ्याकडे. अरे बाबा मा काम होते ना. आजची दिवस तर होते उद्या जा घेऊन. दिवस गेलाय माझा रोपात बसलोय मी. सदाभाऊ आता कमल टोळी राव, मला आली. उद्या लाईट नाही राव. अशोक भोंगळांचं लावलं. आता डेपुटीचं का नुसते नावाला वतनदार येत आम्ही. ए रुपा जा बाई जा जाऊ दे, जा जा हा. जा 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 घेऊन जा. हा, काय ते रोप कुठे चाललं? काय ते आमचं रोप कुठे चाललं तुम्ही? काय आमचं रोप कुठे चाललंय? थोडा रोप. तुमचे रोप जागेवर ठेवून देतो. मग तुमच्यापेक्षा हे पिवळे रोप लावित असतं डेपुटी मी. हा? वतनदाराचं रोप असं आहे. गाठी झालेलं अर्धा कांदा आलेला आहे अरे रोपाला. रुपा ही अशी पिढा मागा लागणार होतो मला तेव्हा सांगायचं मी काय सांगितलं रुपानी तुला? 2 कशाला हम्या घ्यायचा? अहो थांबा ना जरा 2 तासात उरकल किती हितलं. दिले? किती दिले? अरे मी काय वतनदार घराण्यासारखं नाही. रुपानी नाव काढलं 13,000 तर मिळालं लगे 13,000. 13 नाही. हा? तिने 12 सांगितले असते. हा. अर्जंट आणायचं तर अरे नाही 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 अहो. कष्टाचं खात नाही हे आमच्या घराने तुमच्यासारखं नाही. कष्टाचं नुसतं वतनदार वतनदार म्हणायचं. बोलले. कष्टाचं खात नाही. ग्रामपंचायत अख्खी ठोकली तुम्ही. कोणी? सदाभाऊ. तुम्ही अरे ग्रामपंचायत आमच्यामुळे उभी आहे. तुम्ही आम्हाला का सांगू बघा. प्लॅस्टर पडायला लागले नुसतं वाऱ्यानी. काय घातलंय त्याच्यात आम्हाला माहिती आहे. हा ना. भाऊ नका ना भांडण करू. अहो तुमच्या वावरात पण कांदे लावून देते. काय टेन्शन घेताय तुम्ही? काय रुपा तू एक मुकादमीन झाली आमच्या वावरात निस्तार राहण्यात आलाय. काय दिसत लांबच राहिली नुसती किरकिर. किरकिर किरकिर तर होणार ना. आम्हाला टोळी काढून आणली तुम्ही. ए ठीक आहे सदाभाऊ ठीक आहे. अरे चहा आण सदाभाऊला. सदाभाऊ चहा आला घेता काय? चहा घ्याता. हा घ्या, घ्या जरा घोट घ्या, घ्या, घ्या. बस शांत घ्या. व्हा. नाही, सदाभाऊ, नाही, शांत शांत व्हा. नाही. मला लय राग आलेला आहे पण हा. आता मी दिवसभर राहणं ते चहाची तल्लबी झालेली. ए धीरे चहा. सदाभाऊ. नका ना मध्ये तुझा भोगा होईन ना.
डेपुटीच्या चला भाऊ, या. निघतो पुढे चला बाबा साईड या इकडे. वजन आहे, ए, एक-एक जोडी चला भाऊ, लावले. चांगला जरा चांगला द्यायचा सदा बाबा साईड या इथं सरी कोणाकडून काढली डेपुटी? सरी काढली सदा भाऊ आता काय तुम्हाला माहिती ना महाराडा अयो यो मंगेश बोलला होता पालवे सरी काढली. मला बोल शकते रे चहा नाही सदा भाऊ चहा आवडतो मला माहिती आहे हा बस 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 ते बायांना दे. हा बाय मा सगळ्यांना दे हा. आणि ते जा कॅरेट घेऊन हा. सदा भाऊच्या लय तोंडी लागत असतो मोठ्याला माणसं तोंडी लागत नाही तुला सांगितलं ना त्याला कळत नाही हो येडे आहे ती नाही नाही मी आज सुद्धा भांडण झाली नसते अहो ह्या सगळ्या पारुष्या झाल्या अरे, माणसं सोडायच्या अंगावर. सदा भाऊ चहा प्या ना लय चहा भारी चहा पितो आहे. ना चहामुळं तर सगळं आता मला येईना काय आता हे काय तुमचं प्रेमाचं. राहू द्या 2 दिवस जाते निघून परवा दिवशी तुमच्याकडे या बाया माणसं पण झालं बघा बघा बायांनो इतक्या वेळांचा किती कालवा चालला होता आणि आता खुशाल चहा पियत बसल्यात ह्यांच्यावर तर भरोसाच राहिला नाही मला आता ना बायांनो ऐका आणि परवा दिवशी सदाभाऊंकडे जायचंय एकानी सुद्धा दुसरी कामं धरू नका काय यंदा कांद्याचं रोप पिवळं पड मग सदा भाऊ आहे का नाही? धुई पडली फवारे मारित नाही टॉनिक मारावं लागत डेपुटी. नाही म्हणलं आता जाऊ दे एकदा लावले का काळ टप्पा पाणी दिलं का मग हे करू अहो आपलं रोप बघा असं नसतं हिरगार दिसतंय तुमचं एकदम. रोप चांगले मग पण जरा 2-3 दिवस लेट उपटा लई गडबड नका करू आता नाही माया कांद्यासाठी नाही म्हणत मी नाही, अहो. 2-3 दिवस लेट उपटा माया कांदे काय 2-3 दिवसात होऊन जाते वाळकीच्या बाजारात 25 वर्ष दलालीच काम केलं मी या पारुषा आता काय विचारायचं.